विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते ग्रीन टीची एक सिक्रेट. ग्रीन टी कशासाठी आपण घेतो बाबा? तर ग्रीन टी आपल्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी आपण ग्रीन टीचा वापर करतो. आपल्या शरीरामध्ये आपण एवढं काही मटेरियल टाकतो ना, खाण्यापिण्यातून इथून तिथून आपण मैदा आहे ते तळलेलं सगळं काही गोष्टी आपण खात असतो. हल्ली खाण्याचे आउटलेट खूपच आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ग्रीडी होतो आपण खाण्याच्या बाबतीत, क्रेविंग होतं आपल्याला, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप सगळे टॉक्सिन्स म्हटले जातात. आणि मग नंतर आपण खातो आणि नंतर आपण ग्रीन टी पण घेतो, कारण ग्रीन टी घेण्याने आपली बॉडी डिटॉक्सिफाईड होते आणि आपले शरीर स्वच्छ होण्याच्या मागे लागतं. तसंच आजचा विषयही आहे की आपल्याला मनामध्ये आपल्या खूप सगळे प्रश्न पडलेले आहेत आणि हे प्रश्न आपण इथून तिथून घेत असतो, इन्फ्लुएन्स होऊन घेत असतो. जसं ह्या आउटलेटमधून हे खातोय ते खातोय तसे प्रश्नही आपण इथून तिथून खातच असतो मी म्हणेन. आणि हे प्रश्न जे आपण खात असतो त्याच्यातून ह्या प्रश्नांमुळे आपल्या माइंडमध्ये एक नेगेटिव्हिटी होते आणि माइंड पण आपलं टॉक्सिनने भरलं जातं. आणि हे माइंड जे टॉक्सिनने खूप भरलं गेलं की आपल्याला प्रश्न पडतो की आता काय करायचं, आता माझ्या ह्या ज्या परिस्थितीमध्ये मला कशाची तरी मदत हवी आहे आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. तर ही प्रश्नांची उत्तर जेव्हा आपण शोधायला जातो, त्याच्या आधी मी एक सीख घेते उत्तर देण्याच्या आधी तुम्हाला. तर प्रश्नांची जेव्हा आपण उत्तरं शोधायला जातो त्यावेळेला आपण टॅरो किंवा इतर आणखीन काही टूल्स आहेत, ॲस्ट्रॉलॉजी, तिकडे जातो. पण आपला विषय आहे रिलेटेड टॉप टॅरो. तर टॅरोमध्ये काही जण म्हणतात, मला असे प्रश्न विचारतात, गेल्या आता 25 वर्षाची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये काही जण यूट्यूबवरती मला बघतात, इन्स्टावरती बघतात आणि मला सांगतात की माझा हा प्रश्न आहे, मला ह्याच्यातून टॅरो मला मदत करू शकतो का, मला असा प्रॉब्लेम आहे तर टॅरो मला मदत करू शकतो का. तर येस, जसे अनेक तुम्ही म्हणजे बघा प्रश्न तुमचे कसे आहेत, तर प्रश्न तुमचे तुमच्या पॉझिटिव्हिटीचे पण असू शकतात, सकारात्मक असू शकतात आणि प्रश्न तुमचे नकारात्मक असतात. सकारात्मकमध्ये पण आपल्याला प्रश्न म्हणजे आपल्याला काहीतरी ॲडवाईस लागते आणि नकारात्मकमध्ये तर लागतेच लागते ॲक्च्युली. तर तसंच आहे की टॅरोमध्ये असे काही स्पेसिफिक असे स्प्रेड्स आहेत, स्पेसिफिक इतके चांगले सुंदर स्प्रेड्स आहेत की ज्याने तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत जातं. ॲक्च्युली सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. मग इथून मी सुरुवात करते की कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. तर म्हणजे मी माझ्या ह्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी एक सांगेल की गतजन्म जो तुमचा आहे तो गतजन्म म्हणजे पास्ट लाईफबद्दल पण तुम्हाला टॅरो सांगू शकतं आणि खूप आधीचं फ्युचर पण सांगू शकतं. कारण मध्ये कसं काही 10-12 वर्षापूर्वीची मी एक गोष्ट सांगते, किंवा मी तेव्हा TV शोज देत होते तेव्हा असे मला प्रश्न आला होता की टॅरो मधून प्रश्नांची उत्तरं जी येतात ती खरोखर करेक्ट असतात का. या स्प्रेड्समध्ये तुम्ही जे स्प्रेड्स करता त्याच्यामधून प्रश्नांची उत्तरं खरोखर अचूक येतात का प्रश्न. तो हो, प्रश्नांची उत्तरं अचूक येतात. आणि दुसरा एक त्यांचा प्रश्न होता तो सध्या आता माझ्याकडे कोणी ह्या 10 वर्षात तरी विचारलं नाही, पण 10 वर्षापूर्वी हा प्रश्न नेहमी विचारण्यात यायचा की हे जे प्रश्न जे आहेत ते फक्त प्रेझेंटचंच उत्तर देतात का, म्हणजे टॅरो हे करंट सिच्युएशन बद्दलच आहे का. तर मी तुम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर देते की स्प्रेड जे आहेत आमचे स्पेसिफिक स्प्रेड्स असतात ते तुमचं पास्ट लाईफ पण सांगतं आणि खूप आधीचं फ्युचर पण सांगतं. म्हणजे अक्षरशः तुमच्या आयुष्याबद्दल पण सांगू शकतं. ऑफकोर्स हे कसं होऊ शकतं, तर ह्याच्यासाठी तुमचा तेवढा सखोल अभ्यास असेल तर तुम्ही त्या प्रश्नांचीही उत्तरं देऊ शकतात. तर प्रेझेंट पण सांगते, पास्ट पण सांगते आणि फ्युचर पण सांगते. पण मला असं म्हणजे माझ्या गुरूंची जी शिक्षा आहे त्याच्यावरून मी असं तुम्हाला ह्या प्रश्नांचं असं उत्तर देईल की पास्ट आहे तो पास्ट आता गेलेला आहे. ओके, त्या पास्टचा तुमच्या आयुष्यावरती तो गेला आहे, आता भूतकाळ संपलाय, पण त्या भूतकाळाचा तुमच्या या प्रेझेंटवरती किती प्रभाव आहे, तुम्ही त्या भूतकाळाच्या मध्ये आता प्रेझेंटमध्ये किती इन्फ्लुएन्स आहे, हेही तुम्हाला त्या
म्हणजे स्प्रेड्समध्ये, टॅरोच्या स्प्रेड्समध्ये त्याची इंटेन्सिटी सांगते की तुम्ही 100% अजून तुम्ही भूतकाळातच आहात, की हेही सांगू शकतं की स्प्रेड्सच्या थ्रू की तुम्ही भूतकाळ विसरून आता तुम्ही फ्युचरचा विचार करताय. आणि जेव्हा फ्युचरचा विचार आपण करतो तेव्हा आपल्याला प्रेझेंट आपल्याला बदलावं लागतं. तर पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असेही टॅरोमध्ये स्प्रेड्स आहेत. दुसरं एक आहे की ऑप्शन्स. कधी कधी आपल्याला खूप सगळे ऑप्शन्स असतात लाईफमध्ये येतात की मी हे घेऊ की मी ते घेऊ, मी हा जॉब घेऊ की मी तो जॉब घेऊ, किंवा मी करिअरमध्ये कुठलं करिअर करू, मी इंजिनिअरिंगला जाऊ की मेडिकलला जाऊ, की मी आणखीन MBA करू की आणखीन काहीतरी वेगळं करू, या मास मीडियाला जाऊ. सो हे जे ऑप्शन स्प्रेड्स म्हणून आम्ही टॅरोमध्ये ठेवतो, त्या ऑप्शन स्प्रेड्समधून तुम्हाला तुमचं कुठल्या तुम्ही फील्डमध्ये तुमचं चांगलं करिअर करू शकता. तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर करायच्या असतील, तुम्ही शेअर मार्केटमध्ये जाता, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, म्युच्युअल फंडमध्ये करायची आहे, या गोल्डमध्ये करायची आहे, किंवा दागदागिने तुम्हाला घ्यायचे आहे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची आहे, लँडमधली इन्व्हेस्टमेंट असते. असे जे इन्व्हेस्टमेंटसाठी स्पेसिफिकली जे मोठ्या इन्व्हेस्टमेंट असतात त्यासाठीही तुम्हाला टॅरो ऑप्शन स्प्रेड्समधून तुम्हाला हेल्प करतो. सर बघा किती डीप म्हणजे हे प्रश्न आहेत. मी असे साधे साधे प्रश्न नाही आता स्प्रेडसाठी विचार करत आहे, की जे मोठे प्रश्न आहेत. एवढंच काय तर तुम्हाला समजा करिअरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काही लोकांना असं वाटतं की करिअरच्या बाबतीत मला इंडियात न करता मला बाहेरच्या देशात करायचं आहे, मला मास्टर्स करायला बाहेर जायचं आहे, काही स्पेशलायझेशन करायचं आहे. हो, त्यासाठीही जे स्टुडंट्स आहेत, जे यंग मुलं आहेत, जे आता करिअरच्या पहिल्याच पाथवरती आहे, जे हायर एज्युकेशनला जायचं आहे, सो ऑफकोर्स टॅरो तिथेही तुम्हाला हेल्प करतो. ओके. दुसरी गोष्ट आहे की टॅरो जास्तीत जास्त जे आताचे जे प्रश्न आहेत ते नातेसंबंधाचेच आहेत. रिलेशनशिप आता कसं झालेलं आहे माहिती आहे की लग्न झालं आणि 2-3 महिन्यातच डिवोर्स होतात, किंवा त्यांचे काही इगो प्रॉब्लेम्स येतात, किंवा नातेसंबंध जे पूर्वी होते, म्हणजे जसं मी म्हणेल की माझ्या आता जे वय आहे त्या वयामध्ये आम्ही अजूनही नातेसंबंधाची व्हॅल्यूज ठेवलेली आहे आणि आमच्या पॅरेंट्सने पण ठेवली. पण माझ्या पुढचं माझी जी मुलं आहे त्यांची जे जनरेशन आहे तिथे नातेसंबंध फार अजून कमकुवत झालेली आहेत. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हवी आहे, मनाला जशी हवे, म्हणजे मला हे आवडतं, मला हे हवं आहे, मी कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस करायला तयार नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते नातेसंबंधाबद्दल आलं तर नातेसंबंधाचे प्रश्न आमच्याकडे भरपूर येतात, ॲक्च्युली खूपच असतात. तर त्याच्यासाठी ही रिलेशनशिप स्प्रेड्स असतात. आणि रिलेशनशिप स्प्रेड्समध्ये अनेक स्प्रेड्स आहेत, ह्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर एक स्प्रेड्स नाही आहे. तर रिलेशनशिपची दृष्टी म्हणजे तुम्ही रिलेशनशिपला घेऊन इंडिव्हिज्युअल कसे आहेत. समजा मी माझ्या मुलांना घेऊन किंवा माझ्या गुरूंना घेऊन किंवा माझ्या नोकर चाकरांना घेऊन मी इंडिव्हिज्युअली मी काय आहे, तर मी काय हे मी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आतमध्ये. मी म्हणेल की अरे कोणी मला येऊन विचारलं की सांगा ना, माझी जी मेड आहे किंवा माझ्याकडे जे एम्प्लॉयर्स आहेत किंवा माझा नवरा आहे, ह्याचा पर्स्पेक्टिव्ह माझ्याबद्दल चांगला आहे की वाईट आहे हे मला सांगा ना. पण त्याच्या आधी मी हे बघेल, एक मी चांगली टॅरो कार्ड रीडर असेल तर मी हे बघेल की बाई तुझा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे तुझ्या नवऱ्याबद्दल. कारण पुन्हा देण आणि लेण, रिसिव्हिंग आणि गिव्हिंग ही एनर्जी आली. तर मी म्हणेल की तुझा पर्स्पेक्टिव्ह समजा चांगला आहे तर वेल अँड गुड. पण जर त्या व्यक्तीचा जी माझ्याकडे क्वेश्चनर आलेली आहे आणि तिचा जेव्हा मी स्प्रेड्स करते त्यावेळेला जरा स्लीप घेते, म्हणजे माझा घसा जरा ओलसर राहील आणि अफसोस जरा बॉडी पण डिटॉक्सिफाईड होत राहील. सो मला इथे असं वाटतं की त्यावेळेला त्या व्यक्तीचा जी क्वेश्चनर आलेली आहे तिच्यासाठी मी जो स्प्रेड्स ठेवला आहे, तिचा सिग्निफिकन्स कार्ड ठेवलेला आहे, तर मी म्हणेल की बाबा तुझं सांग, यू आर पॉझिटिव्ह पर्सन, तू तुझ्या ठिकाणी चांगलं आहे तर मग चांगलंच आहे. ओके. मग बाबा तुझ्या ठिकाणी तुझा पर्स्पेक्टिव्हच रॉंग आला तर काय,
मग त्यावेळेला तुम्ही त्या स्प्रेड्सच्या थ्रू त्या व्यक्तीला तुम्ही गाईड करू शकता, काउन्सिलिंग करू शकता की बाबा तुझा पर्स्पेक्टिव्ह, तुझं म्हणणं, तुझं थोडंसं चेंज कर, तर आपोआप घरातले समोरची व्यक्ती जी आहे किंवा घरातली एनर्जी आहे ती चांगली होऊ शकते. ह्याही गोष्टी कळतात. दुसरं एक असतं की स्प्रेड्समध्ये जो आताचा प्रश्न आहे तो हेल्थ इश्यूज भरपूर आहेत लोकांना. तर हेल्थ इश्यूजबद्दल तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे, नाही करायचं आहे, तुम्हाला म्हणजे मी असं एक इथे उदाहरण देईल की मैत्रिणीमध्येच आम्ही असेच बसलो होतो ॲक्च्युली चहा वगैरे घेत संध्याकाळच्या वेळेला, आणि ती म्हणाली चल स्मिता आपण टॅरो कार्ड रिडिंग करूया म्हणून माझ्या फॅमिलीचं. आणि असंच मजेत म्हणून आम्ही टॅरो कार्ड रिडिंग केलं आणि त्याच्यामध्ये आलं की तिच्या फॅमिलीमधून आहे ना कोणाचं तरी काहीतरी फिजिकली काहीतरी नुकसान होणार आहे. तर म्हणून आम्ही म्हटलं की ती म्हणाली की माझ्या नंदेचा प्रॉब्लेम चालू आहे तर तिचं काहीतरी होऊ शकतं असं तसं. ती म्हण की नाही तुझ्या सासरकडून नाही आहे तर तुझ्या माहेरकडून काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकेल. पण माहेरी सगळेच म्हणे हेल्दी आहे, सगळं काही आहे, असं काहीच प्रॉब्लेम नाही. माझी आई आता चांगली आहे, म्हणजे आईचं वय होतं 65-70चं पण चांगली होती, हेल्दी होती. आणि ते रिडिंग केलं आणि ते रिडिंगचा दिवस असेल मला बरोबर आठवते कारण ती माझी बेस्ट फ्रेंड होती. सॅटर्डे होता आणि ट्यूजडेला तिची आई हार्ट अटॅकने इव्हनिंगला गेली, मंगळवारी अगदीच. म्हणजे या गोष्टीला आता मी सांगेल की 15 वर्ष झाले असतील. तर बघा हे केवढं मोठं गोष्ट आहे की काहीतरी होईल म्हणून आणि फिजिकली काहीतरी हार्म होईल, म्हणजे कोणतरी जाईल. तर अशा पद्धतीने टॅरोच्या स्प्रेड्सला तुम्ही रिडिंग करून इतकं डीपमध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता आणि प्रेडिक्शन्स करू शकता. मला इथे हेच म्हणायचं की जेवढं तुम्ही डीप अभ्यास कराल तेवढे टॅरोचे स्प्रेड्स तुम्हाला खूप छान उत्तरं देऊ शकतात. एवढंच काय तर टॅरो स्प्रेडमध्ये तुमचे 7 चक्राज आहेत. आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र आहेत, म्हणजे त्याला आपण एंडोक्राईन सिस्टम म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये. तर त्या कुठच्या तुमच्या इम्बॅलन्स आहेत आणि कुठला तुम्हाला तसा त्रास होऊ शकतो तेही टॅरोच्या स्प्रेड्सने कळतं. म्हणजे बघा टॅरोचं स्प्रेड्स रिलेशनशिप आहे, करिअर आहे, फायनान्स आहे. फायनान्समध्ये म्हणजे तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे, तुमचा लॉस कुठे होऊ शकतात, तुम्ही लोन कोणाला देऊ शकता नाही देऊ शकतात, तुमचे लिगल प्रॉब्लेम्स काय इश्यूज असू शकतात, तुमचा हेल्थ प्रॉब्लेम आहे, करिअर आहे, म्हणजे तुम्हाला बाहेर हायर एज्युकेशन करायचं आहे का, तर काय नाही आहे. तर टॅरोमध्ये जसं आपल्या ॲस्ट्रॉलॉजी, बिकॉज मी ॲस्ट्रॉलॉजीची पण प्रॅक्टिस करते खूप वर्षापासून, तर जसे जसे आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण प्रश्न विचारतो तसेच अगदी टॅरोमध्ये तुम्ही प्रश्न विचारून स्प्रेडच्या द्वारे, बिकॉज तुमचा जो स्प्रेड आपण ठेवतो म्हणजे टॅरोमध्ये जे आम्ही स्प्रेड जे असतात ते आम्ही असे मांडत असतो, त्याचे एक सिक्वेन्स असतात ॲक्च्युली. त्या सिक्वेन्स म्हणजे कार्ड नंबर 1, कार्ड नंबर 2, 3, 4, 5, 6, 7 जे पण असेल हे जे सिक्वेन्स आहे आणि त्या सिक्वेन्सच्या थ्रू तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं टॅरो स्प्रेड्सने देत असतात. सो बघा टॅरो स्प्रेड्स पण एक डिटेलिंगमध्ये एक मोठा विषय आहे आणि अनेक प्रकारचे स्प्रेड्स आहेत. तुम्हाला टॅरोमध्ये कुठला आतून जे कनेक्शन होतं त्या पद्धतीने तुम्ही टॅरो स्प्रेड्स ठेवत असता. बघा तुम्हाला शिकवताना टेक्निकली शिकवलं जातं पण तुम्ही एक असा स्प्रेड टॅरोमध्ये अनेक कार्ड्स न ठेवता मी फक्त एक कार्ड समोर ठेवलं त्याच्यावरून पण एक स्प्रेडने पण मी तुम्हाला अर्ध्या ते 1 तासाचं उत्तर देऊ शकतो. बट यू नीड दॅट मच एनर्जी अँड नॉलेज, तर हे फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने हे टॅरो स्प्रेड्स काय आहेत ह्याबद्दल आपण ग्रीन टी बरोबर ही मजा केलेली आहे आणि हे शेअरिंग केलेलं आहे. पुढे पुन्हा एखादं छान पद्धतीचं एक नवीन विषय घेऊन येऊया. तोपर्यंत बाय, सी यू सून.